नमस्कार मुलांनो. अंजुमन इस्लाम अब्दुल अजीम खटखटे इंग्लिश सेकंडरी स्कूल या शाळेच्या यूट्यूब चॅनेलवर मी उषा रेवाळे आपले स्वागत करीत आहे. आज आपण इयत्ता 5वी विषय मराठी एक कविता पाहणार आहोत. आज आपण कविता 5वी डराव डराव याचे कवी आहेत ग. पाटील. ही अभ्यासणार आहोत. मुलांनो, सर्वांनाच पावसाळा ऋतू हा खूप आवडतो. पावसात निसर्गाचे खरे रूप पाहायला मिळते. तसेच छत्री घेऊन पावसात भिजायला सर्वांनाच खूप आवडतं. पावसाचे वातावरण अतिशय रम्य असतं. मुलांनो, या पावसात काही ठराविक गोष्टी किंवा काही ठराविक प्राणी आपल्याला पाहायला मिळतात. उदाहरणार्थ इंद्रधनुष्य, तसेच इतर काही ठराविक प्राणी पक्षी पाहायला मिळतात. गोगलगाय देखील आपल्याला पाहायला मिळते. आणि मुलांनो, जेव्हा आकाशात काळे ढग येतात, जोराचा पाऊस पडतो, तेव्हा हा जो मोर आहे तो आपला पिसारा फुलवून नाचू लागतो. नेहमीच तो आपल्याला आकर्षित करतो. आणि मुलांनो, बरं का, या पावसात दिसणारा अजून एक विशिष्ट प्राणी म्हणजे बेडूक. जेव्हा तो पाऊस पडतो, तुडुंब नदी तलाव भरतात, तेव्हा त्याच्या आसपास आपल्याला अशा प्रकारची अनेक बेडके दिसतात. आणि मुलांनो, या बेडूक जो आहे तो एक ठराविक आवाज करतो. कसा आवाज करतो तो? डराव डराव. तर मुलांनो, आपल्या या कवितेचे देखील नाव काय आहे? डराव डराव. म्हणजे मुलांनो, या कवितेमध्ये एक मुलगी आहे, ती या बेडकाशी संवाद साधत आहे. आणि या बेडकाचा जो आवाज आहे किंवा बेडूक जे आवाज करतात ते कसे करतात? तर डराव डराव. आणि म्हणून या कवितेचं नाव आहे डराव डराव. सर्वात प्रथम आपण कवितेचे वाचन करूया. डराव 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 डराव, का ओरडता उगाच राव. पत्ता तुमचा नव्हता काल, कोठून आला सांगा नाव. धो धो पाऊस पडला फार, तुडुंब भरला पहा तलाव. सुरू झाली आमची नाव, आणिक तुमचे डराव डराव. बटबटीत डोळ्यांचे ध्यान, विचित्र तुमचे दिसते राव. सांगा तुमच्या मनात काय, ही घ्या छत्री ही घ्या नाव. जा गाठा जा आपुला गाव, आणि थांबवा डराव डराव. तर मुलांनो, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, या कवितेमध्ये एक जी मुलगी आहे, ती मुलगी काय करत आहे? तर या बेडकाशी संवाद साधत आहे. तर मुलांनो, आपण आता कडवे बघूया. डराव 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 डराव, का ओरडता उगाच राव. पत्ता तुमचा नव्हता काल, कोठून आला सांगा नाव. तर मुलांनो, ही जी मुलगी आहे, अचानक त्या मुलीला बेडकाचा डराव डराव आवाज ऐकायला आला. तेव्हा ती त्या बेडकाला काय म्हणत आहे बघा, की तू का आवाज करत आहे किंवा डराव डराव असे तू का ओरडत आहे. आणि ती मुलगी त्या बेडकाला काय म्हणते बघा, की काल तर मी इथे आली होती, पण तू मला काल दिसला नाहीस, मग आज तू कुठून आलेला आहे. म्हणजे मुलांनो, जसे अचानक किंवा अनोळखी माणूस आपल्यासमोर येते, तर आपण त्याला त्याचे नाव विचारतो किंवा तो कुठून आला हे देखील विचारतो. आणि अशा अनोळखी माणसाला बघून आपल्या मनात वेगवेगळे प्रकारचे प्रश्न येतात. तसेच मुलांनो, या अचानक आलेल्या बेडकाला बघून या मुलींच्या मनात वेगवेगळे प्रश्न आलेले आहेत. ती त्या बेडकाला काय विचारत आहे, की तो कोठून आलेला आहे, त्या जागेचे ते नाव किंवा त्या जागेचा पत्ता ती मुलगी त्याला विचारत आहे. ती त्याला म्हणत आहे, की तू कुठून आलेला आहेस, ती जागा किंवा त्या जागेचे नाव मला सांग. धो धो पाऊस पडला फार, तुडुंब भरला पहा तलाव. सुरू झाली आमची नाव, आणिक तुमची डराव डराव. अचानक धो म्हणजेच खूप जोराचा पाऊस पडला. तर मुलांनो, नदी नाले तलाव सर्वच अगदी तुडुंब म्हणजेच काठोकाठ भरून वाहतात. आणि मुलांनो, सर्वांनाच अगदी लहानपणापासून आपला जो एक खेळ आहे तो कोणता बरं,
की जेव्हा खूप पाऊस पडतो तेव्हा आपण काय करतो, कागदाची नाव बनवतो आणि पाण्यामध्ये सोडण्याचा खेळ खेळतो. तसंच मुलांनो, ही मुलगी त्या बेडकाला काय म्हणते बघा, की खूप पाऊस पडलेला आहे, सर्वत्र नदी नाले काठोकाठ भरले आहेत आणि आम्ही आता आमच्या कागदाची नावा बनवल्या आहेत आणि त्या नावांचा खेळ आम्ही खेळणार आहे. आणि त्यातच काय झालेलं आहे, तुमची डराव म्हणजे तुमचा डराव हा आवाज देखील आम्हाला येत आहे. बटबटीत डोळ्यांचे ध्यान, विचित्र तुमचे दिसते राव, सांगा तुमच्या मनात काय, ही घ्या छत्री, ही घ्या नाव. आता मुलांनो, जर आपण बेडकाला बघितलं असेल तर त्या बेडकांचे जे डोळे असतात ते कसे बटबटीत असतात, म्हणजे थोडेसे आकाराने मोठे असतात. त्यामुळे सगळ्यांचे ते लक्ष वेधून घेतात. तर ही मुलगी त्या बेडकाला काय म्हणते बघा, की तुमचे जे डोळे बटबटीत आहेत, मोठे डोळे आहेत आणि तुमचे ध्यान कसे आहे तर विचित्र आहे. म्हणजे मुलांनो, जर आपण कधी बेडकाला नीट बघितलं असेल तर ते काय करते बघा, की एकाच जागी हा जो बेडूक आहे तो अगदी लक्ष देऊन बघत असतो. त्याचे लक्ष अजिबात विचित्र होत नाही, शांत तो एका जागेला बसलेला असतो. मग अशा या बेडकाला बघून त्या मुलीला काय वाटत आहे, की बेडूक काहीतरी मनात विचार करत आहे आणि म्हणून तो एका जागेला शांत बसलेला आहे. आणि त्या बेडकाला त्या मुली म्हणत आहे, की सांगा तुमच्या मनात काय आहे आणि ही घ्या छत्री, ही घ्या नाव. मुलांनो, तुम्हाला छत्री म्हणजे इथे चित्रात दिसत आहे बघा, ह्याला भूछत्र असं म्हणतात किंवा बेडकाची छत्री असं म्हणतात. ती मुलगी त्या बेडकाला काय म्हणत आहे, ही घ्या छत्री, ही घ्या नाव, जा गाठा जा आपुला गाव आणि थांबवा डराव. ती मुलगी असं म्हणते, की या बेडकाला सांगते की तू शांत बसलेला आहे, तुझ्या मनात काय आहे हे देखील मला कळत नाही. तर आता ती म्हणते की ही छत्री घ्या आणि ही नाव घ्या आणि तू आपल्या गावाला परत जा किंवा इथून निघून जा. अशा प्रकारे मुलांनो, आपण डराव या कवितेत काय बघितलेलं आहे, की कशा प्रकारे ही छोटी मुलगी या बेडकाशी संवाद साधत आहे. काही शब्दार्थ बघूया. डराव म्हणजे बेडकाचे ओरडणे. राव, अहो, राजे असे संबोधणे. तलाव म्हणजे तळे. जहाली म्हणजे झाली. आमची म्हणजे आमची. नाव होडी. आणिक म्हणजे आणि. बटबटीत मोठाले डोळे किंवा मोठे डोळे. ध्यान म्हणजे विशिष्ट रूप. तर मुलांनो, अशा प्रकारे आपण आज डराव ही कविता पाहिली. धन्यवाद.